सभी जाति धर्म, हिंदू हो या मुसलमान, विशेषकर पिछड़ा वर्ग जाति और धर्म के भेदभाव भूलकर एकजुट होकर भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र के विकास के लिए सहयोग करें। साथ ही आगामी 5 वर्ष जनता द्वारा किए गए विश्वास को अटूट रखने का आश्वासन भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र के वंचित बहुजन अघाड़ी के अधिकृत उम्मीदवार अरुण भाऊ गुंडाने ने दिया है। मी अरुण भाऊ जादवजी गुंडाने, मुक्काम वाकेश्वर पोस्ट, पहिला तालुका, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून भारतीय बौद्ध महासभा पुरस्कृत वंचित बहुजन आघाडीची मला अधिकृतरित्या उमेदवारी मिळालेली आहे। आणि सांगायचं असं की आपण जे विचारलात त्या पद्धतीने जवळजवळ 20 वर्ष झालेत हा भंडारा विधानसभा रिझर्वेशन आहे। आणि भंडारा रिझर्वेशन असताना सुद्धा इथे आतापर्यंत बौद्धांचा आमदार झालेला नाही। बौद्धांचा आमदार झालेला नसूनही मग जो आमदार होतात ते लोक वर्गीकरणाची परिभाषा करतात आणि वर्गीकरणाची परिभाषा करून त्यांचं मत आहे की 59 जातीमधून फक्त आतापर्यंत बौद्धांनाच इथल्या आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे आणि इतर 59 जातीपैकी 48 जातींना आम्हाला कुठल्याही लोकांना फायदा मिळालेला नाही। ह्यासाठी म्हणून आम्हाला हे म्हणायचं आहे की जे विद्यमान आमदार आहेत हे जेव्हा रिझर्वेशनचा मुद्दा वर्गीकरणाचा उपस्थित करतात तर त्यांनी आतापर्यंत 15 वर्ष जर रिझर्वेशन नसताना ते मग आपल्या इतर समाजातून आपल्या काय म्हणतो आपण जनरल मधून ते उभे राहिलेत का, हा आमचा त्यांना प्रश्न आहे। त्यांच्या मिसेस MBBS डॉक्टर्स आहेत, त्या रिझर्वेशन कॅटेगरी मधून नाही झाल्यात का, आणि मग त्या जनरल कॅटेगरी मधून त्यांनी आपली MBBS परीक्षा पास केली का। तर हा सगळा एकंदरीत मुद्द्याच्या लक्षात घेता आणि आमचं जवळजवळ 1 लाख मतदान SC म्हणजे बौद्धांचा आहे। बौद्धांचा मतदान असून सुद्धा आतापर्यंत इथला आमदार हा बौद्ध समाजाचा। आज आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मोठा मुद्दा आहे की अनुसूचित जाती जमाती SC ST NT OBCच्या इतर मागासवर्गीयांच्या सर्वांचं आरक्षण वाचायला पाहिजे। आरक्षणाला कोणीही धक्का लागू देऊ नये ह्यासाठी म्हणून आम्ही आमचा प्रयत्नशील सातत्याने करू। जर आमच्या 288 जागांमधून जास्तीत जास्त उमेदवार आमचे निवडून आलेत तर आम्ही आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही। हा सर्वप्रथम मोठा मुद्दा आहे। दुसरं असं, मी माझ्या भंडारा विधानसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये आतापर्यंत एवढे वर्ष झाले, 70 वर्ष झालेत, कुठल्याही प्रकारच्या तरुणांच्या हातामध्ये काम नाही। बेरोजगारी अतिशय जास्त फैललेली आहे। इकडे कुठलाही औद्योगिक वसाहत नाही आणि म्हणून आपण जर खरोखर निवडून आलोत, आपण जर आमदार बनलोत तर ह्या भंडारा विधानसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये एक औद्योगिक वसाहत तयार करू। एवढंच नव्हे तर सुशिक्षित बेरोजगारांना कसं उद्योग देता येईल, एखादा मोठा प्रोडक्ट आपण इथे तयार करू, अशी आपली भूमिका। कारण की फक्त आता आंबेडकरी समाजाला बाळासाहेबांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि बाळासाहेब एकमेव नेते आहेत की जे आज आंबेडकरी समाजाला दिशा देऊ शकतात। आणि मी सर्व जनतेला, भंडारा विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील असून महाराष्ट्रातील जनतेला हेच विनंती करेन की आता आपल्याला कुठलाही नेता उरलेला नाही, तर आदरणीय फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर हे एकमेव नेते आहेत की जे आपल्या समाजाला दिशा देऊ शकतात। मला ह्यासाठी निवडून दिलं पाहिजे भंडारा विधानसभा निर्वाचन क्षेत्रातल्या लोकांनी, कारण की मी गेल्या अनेक 40 वर्षापासून राजकारण करतो। 40 वर्षापासून राजकारण करत असताना माझ्या कुटुंबामध्ये माझी आई 15 वर्ष ग्रामपंचायतच्या मेंबर राहिल्यात, माझे वडील 11 वर्ष राहिलेत, मी 10 वर्ष राहिलो ग्रामपंचायतला, त्याच्यानंतर माझी पत्नी 5 वर्ष राहिली। नवीन 3ऱ्या पिढीतला माझं नेतृत्व करणारा माझा वंशज, माझा मुलगा लहान अविवाहित असताना 157 मतांनी तो जनरल मध्ये निवडून येतो आणि सरपंच बनतोय। म्हणजे माझ्या OBC समाजावर खूप मोठा वचप आहे आणि माझं कार्य असं आहे की मी कुठल्याही आतापर्यंत 40 वर्षाच्या कालावधीमध्ये सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदला असताना कधीही कुठल्या लोकांकडून कुठल्याही पैशाची 5 रुपयाची अपेक्षा न करता प्रत्येकांच्या कामाला रात्रंदिवस धावून जातो, हे सगळ्या जनतेला माहित आहे। आणि एवढंच नव्हे
तर मी भंडारा तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्ष असताना सुद्धा पूर्ण भंडारा तालुका आपण पिंजून काढलेली आहे, कारण की सीओ साहेबांनी मला माझी नियुक्ती केली होती ग्रामदूत म्हणून, आणि त्या नियुक्तीचा परिणाम आज मला खूप चांगल्या पद्धतीने होत आहे। आणि मी आज रोजी विधानसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये नंबर 1 वरचा उमेदवार आहे असं म्हणायला काही अवघड जाणार। आपल्या माहितीसाठी सांगेन की बौद्ध समाज संपूर्ण एकवटलेला आहे, त्यांना कुठलाही पर्याय दिसत नाही। सगळे लोक कोणी इकडे जातो, कोणी तिकडे जातो, काही अपक्ष लोक आहेत, काही लोकांनी प्रलोभन देऊन दुसऱ्या लोकांना उभं केलं आपल्या समाजाच्या। आणि म्हणून त्या सर्व बौद्ध जनतेला एकच सांगू इच्छितो की त्यांनी आज रोजी बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण जनतेने वंचित आणि वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करावं आणि भरघोस मतांनी 288 च्या 88 जागा महाराष्ट्रामधल्या संसदेमध्ये निवडून द्याव्यात, एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा बाळगेन आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगेन। अपने विशेष साक्षात्कार में गोंडाने ने मतदाताओं में विश्वास भरते हुए जनता से वंचित के उम्मीदवार को जीत दिलाने का आह्वान किया है। उन्होंने मौजूदा विधायक पर निशाना साधते हुए कई जातिगत वर्गीकरण को लेकर सवाल खड़े किए हैं। एसटी एनटी के साथ ओबीसी के मौजूदा आरक्षण पर आँच न आने देते हुए विकास नियोजन कर विकास के कामों को आगे जारी रखने का साथ ही औद्योगिक क्रांति के दम पर बेरोजगारी दूर करने का आश्वासन भी उन्होंने इस मौके पर दिया है।